शेतमाल बाजारात जानेवारी 2026 मध्ये काही सकारात्मक घडामोडी घडत आहे. मागील काळाच्या मंदीनंतर काही शेतमालाच्या भावात सुधारणा होत आहे. त्यात कापूस व सोयाबीन हमी भावाजवळ पोहोचले आहे, तर मका, हरभरा आणि तुरीचे दर हमी भावापेक्षा कमीच आहे. बघूया त्याविषयी एक रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो, मी रुद्र गायकवाड. स्वागत आहे आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत शेतमाल बाजारातील काही चालू घडामोडी. केंद्र सरकारने आखलेले धोरण बदललेले नाही किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी उलथापालथ झाली नाही, तर कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी होण्याची शक्यता नाहीये. सरकीचे उत्पादन कमी झाल्याने भाव तेजीत आले आणि त्यामुळे कापसाचेही भाव वाढले. सरकी यंदा चांगलाच भाव खाणार आहे. त्याचा आधार कापसाला राहणार आहे, तर सोयाबीनला पोल्ट्रीकडून चांगल्या प्रकारे मागणी आहे, त्यामुळे सोयाबीनचा भाव वाढला. याचा आधार सोयाबीनला मिळत आहे. आता सध्या हरभरा, तूर आणि मक्याचे भाव हमी भावापेक्षा कमी असले तरी डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत काहीसे वाढले आहेत. या तिन्ही शेतमालाच्या भावात मागील हंगामात चांगली तेजी होती, पण यंदा चित्र उलट असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. कापूस आणि सोयाबीनमध्ये गेले 2 हंगाम मंदी होती, पण सध्या भाव चांगल्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. मका भावातील घडामोडी. मक्यातील तेजी ऊस आणि तांदळामुळे कमी झाली आहे. सरकारने इथेनॉल धोरणात काही बदल केला किंवा मक्याला प्रोत्साहन दिले तर मक्याच्या भावात बदल होऊ शकतात. अन्यथा मक्का यंदा हमी भाव पातळीच्या आतच खेळण्याची शक्यता जास्त आहे. तर ही होती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. आता बघूया कोणत्या बाजार समितीत मक्याला काय भाव मिळत आहे. त्यापूर्वी आपणास विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघूया मक्का बाजार भाव. बाजार समिती विंचूर. कमीत कमी दर आहे 1600, जास्तीत जास्त दर आहे 2399, सर्वसाधारण दर आहे 1750 रुपये. पुढील बाजार समिती आहे सांगली मिरज. कमीत कमी दर आहे 1950, जास्तीत जास्त दर आहे 2050, सर्वसाधारण दर आहे 2000 रुपये. पुढील बाजार समिती आहे मालेगाव. कमीत कमी दर आहे 1525, जास्तीत जास्त दर आहे 1856, सर्वसाधारण दर आहे 1655 रुपये. पुढील बाजार समिती आहे कळवण. कमीत कमी दर आहे 1500, जास्तीत जास्त दर आहे 1851, सर्वसाधारण दर आहे 1775 रुपये. पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा. कमीत कमी दर आहे 1600, जास्तीत जास्त दर आहे 1820, सर्वसाधारण दर आहे 1780 रुपये. पुढील बाजार समिती आहे निफाड. कमीत कमी दर आहे 1376, जास्तीत जास्त दर आहे 1815, सर्वसाधारण दर आहे 1750 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोपरगाव. कमीत कमी दर आहे 1599, जास्तीत जास्त दर आहे 1794, सर्वसाधारण दर आहे 1641 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमळनेर. कमीत कमी दर आहे 1400, जास्तीत जास्त दर आहे 1760, सर्वसाधारण दर आहे 1760 रुपये. पुढील बाजार समिती आहे सटाणा. कमीत कमी दर आहे 1250, जास्तीत जास्त दर आहे 1755, सर्वसाधारण दर आहे 1640 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. कमीत कमी दर आहे 1450, जास्तीत जास्त दर आहे 1750, सर्वसाधारण दर आहे 1600 रुपये. पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा. कमीत कमी दर आहे 1285, जास्तीत जास्त दर आहे 1742, सर्वसाधारण दर आहे 1570 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे. कमीत कमी दर आहे 1400, जास्तीत जास्त दर आहे 1721, सर्वसाधारण दर आहे 1650 रुपये. पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार. कमीत कमी दर आहे 1300, जास्तीत जास्त दर आहे 1700, सर्वसाधारण दर आहे 1540 रुपये. पुढील बाजार समिती आहे सावनेर. कमीत कमी दर आहे 1450, जास्तीत जास्त दर आहे 1668, सर्वसाधारण दर आहे 1600 रुपये. पुढील बाजार समिती आहे पाचोरा. कमीत कमी दर आहे 1250, जास्तीत जास्त दर आहे 1650, सर्वसाधारण दर आहे 1451 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी दर आहे 1550,
जास्तीत जास्त दर आहे 1645, सर्वसाधारण दर आहे 1598 रुपये. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव. शेतकरी मित्रांनो, हे भाव बाजार समितीतील आहे. स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो. आपण स्वतः आपल्या जबाबदारीवर माल विक्रीचा निर्णय घ्यावा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.